नमस्कार. स्पंदन ज्योतिष कार्यालयामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण जाणून घेऊयात कुंकुमार्जन या संदर्भात थोडीशी माहिती. नवरात्रीमध्ये आपणास शक्य होईल त्या दिवशी विशेष ललिता पंचमी या दिवशी कुंकुमार्जन कर्म केले जाते. हे केल्याचे फायदे व हे कसे करावे याबद्दल थोडीशी माहिती. आपल्या घरामध्ये देवघराच्या जागी किंवा जिथे आपणास जागा उपलब्ध होईल अशा ठिकाणी चौरंग मांडून त्यावरती लाल वस्त्र मांडून त्यावरती एका ताटलीमध्ये किंवा छोट्या तबकामध्ये लक्ष्मी यंत्र, अन्नपूर्णा देवता किंवा लक्ष्मीचा शिक्का असेल यावरती कुंकुमार्जन करायचे आहे. हे करताना प्रथमतः दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायची, धूपदीप लावून देवीची प्रार्थना करायची व ओम दुर्गा देवताभ्यो नमः, ओम महालक्ष्मी देवताभ्यो नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे नमः या मंत्राने त्यावरती थोडेसे कुंकू व्हायचे. 108 वेळा किंवा आपणास शक्य असेल अशा पद्धतीने वाहून कुंकुमार्जन संपन्न करायचे. ते झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची व फुलं वाहून प्रार्थना करायची आहे. हे कुंकुमार्जन केल्याचे फायदे विशेष म्हणजे घरामधील समाधान वृद्धिंगत होते, सौभाग्य वृद्धिंगत होते. त्याचप्रमाणे घरामध्ये ज्या अडचणी असतील त्या कमी होण्यास मदत होते. हे कुंकुमार्जन आपण आपल्या परिजनांना, हितचिंतकांना नैवेद्य म्हणून, प्रसाद म्हणून देऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायाचं ठिकाण असेल तर आपल्या गल्ल्यामध्ये थोडंसं कुंकुमार्जनाचे कुंकू भरून त्यामध्ये ठेवल्यास वृद्धिंगत होते, व्यवसाय वाढण्यास मदत होते. यामुळे आपल्या मनातील हेतू संपन्न व्हावा ही आपण देवीचरणी प्रार्थना करू इच्छितो. धन्यवाद.